कलमनुरी तहसील के पोतरा गांव व आसपास के क्षेत्र के खेतों में इन दिनों तेंदुए का आतंक देखने को मिल रहा है। लगातार हो रहे हमलों से ग्रामीणों में दहशत का माहौल बना हुआ है। जानकारी के अनुसार 12 दिसंबर की रात पोतरा गांव के खेत में स्थित एक झोपड़ी में बंधे बछड़े पर तेंदुए ने हमला कर उसे अपना शिकार बना लिया। वहीं इससे एक दिन पहले भी पोतरा शिवार के अंतर्गत तेलंगवाड़ी गांव के पास खेत में 2 बकरियों पर हमला कर तेंदुए ने उन्हें मार डाला था। लगातार हो रहे तेंदुए के हमलों से पोतरा गांव व आसपास के ग्रामीणों में डर का माहौल है। ग्रामीणों का कहना है कि एक से अधिक तेंदुए क्षेत्र में देखे गए हैं, जिससे खतरा और बढ़ गया है। घटना की जानकारी मिलते ही वन विभाग हरकत में आ गया। तेंदुए को पकड़ने के लिए वन विभाग द्वारा घने जंगल क्षेत्र में ट्रैप कैमरे लगाए गए। साथ ही तेंदुए को पकड़ने के लिए पिंजरा भी स्थापित किया गया है। बीती रात हुई घटना के बाद प्रशासन की ओर से निगरानी और तेज कर दी गई है। ग्रामीणों की मांग है कि अलग अलग स्थानों पर तेंदुए की मौजूदगी को देखते हुए जंगल क्षेत्र में 1-2 अतिरिक्त पिंजरे लगाए जाए, ताकि जल्द से जल्द तेंदुए को पकड़ा जा सके और ग्रामीणों को राहत मिल सके। वन विभाग की टीम तेंदुए को पकड़ने के प्रयासों में जुटी हुई है और ग्रामीणों को सतर्क रहने की अपील की गई है। माझं नाव संतोष मुलगीर, मी राहणार पोतरा येथील रहिवासी आहे आणि आमच्या इकडे या 8 दिवसामध्ये बिबट्याने थैमान वाजवलेला आहे। तेलंगवाडी, पोतरा, लिमटोकजाम या परिसरामध्ये 11 तारखेला एक हल्ला केला, त्यामध्ये 2 शेळ्या भस्त केल्या। त्या ठिकाणी गावातील मुलांनी 4 बिबट्यांना पाहिलं आणि त्यांचं शूटिंग सुद्धा केलेलं आहे। आणि आज 12 तारखेला इथं एका वासराला एकदम 80% फोडून खाल्लेला आहे। आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्याला ज्यावेळेस आम्ही ही सूचना माहिती दिली, त्यावेळेस वन विभागीय अधिकारी आमच्या शूटिंगलाच आम्हालाच खोटं ठरवत आहेत, की म्हणतायत हे एआयच्या सहाय्याने शूटिंग बनवलेली आहे। आता मुलं हे माळामध्ये स्वतःच्या मोबाईलमधून शूटिंग केलेली आहे, त्यामध्ये त्यांचा आवाज बी येतोय। आणि यावरती आज वन विभाग इथं येऊन एकच पिंजरा, एकच कॅमेरा एवढीच गोष्ट घेऊन आलेले आहेत। आणि मग गावामध्ये आता 2 ठिकाणावर हास्य झालेले आहेत, तर त्या ठिकाणी ते आम्हालाच विचारतायत इथं बसू की तिथं बसू। मग गावामधले लोक भयभात झालेले आहेत, लोकांना काही कळत नाही आणि लोकांनाच कन्फ्यूज मध्ये करत आहेत ते। आणि एक गोष्ट घेऊन आली, ही गोष्ट मध्ये वाघ पकडणं इम्पॉसिबल आहे। विभागाला आमची एक अशी मागणी आहे की वन विभागानं या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा व आमच्या इकडे जे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, आज रोजी आमच्या जनावराला आम्ही आता बंदिस्त चारा टाकावा लागायला आम्हाला। आमच्या इकडे शेतामध्ये महिला वगैरे माणसं कोणीच येत नाहीयेत आणि आता रात्रीला आम्हाला भिजवायचा जर वेळ आली शेतीच्या याच्यामध्ये, तर आम्हाला खूप अवघड प्रश्न उभा राहिलेला आमच्या पुढे। त्यासाठी लवकरात लवकर वन विभागानं याचा बंदोबस्त करून। सकाळी आम्ही शेतात आलो, लक्ष्मण माधवराव पतंगे पोतरा येथील राहणार, ते शेतामध्ये आलो, ते 3 बिबटे पाहिले आम्ही। आमच्या वासराला 3 वर्षाच्या कारोडीला मारले त्याने। आता 3-4 जनावर होते ते, आमचे ढोर होते 4-5 दुसरे, कारोडीला मारलं 3 वर्षाच्या। वन अधिकारी आले, आता त्याने पंचनामा वगैरे केला, कॅमेरा लावला। दुसऱ्या गोऱ्याला एक पंजा मारला 4-5 वर्षाच्या। चारा पाण्यासाठी आले मी सकाळी 7 वाजता। जनावर कोंडूर मध्येच होतं। सकाळी 7 वाजता मी म्हणत वरडाळे का ढिरकायले का बघायले, तर इथं समाधीपाशी दिपट्या। तर मी वरडली माणसाला सगळी आली, मग आखाड्याला एकत्र, तरी त्याच्यावरही सुटू लागला। किती वाजल्याची घटना आहे? सकाळी 7 वाजता आलती। असं का? हा, किती होते तुम्ही आखाड्यावर एकटे राहता? आखाड्यावर मालक राहतात, मालक येतो दवाखान्यात नांदेडला, आणि मी सकाळी याला चारा पाणी करायसाठी आली। असं का? हा, बिबटे किती होते? बिबट्या एकच होता इथं हल्ला। असं का? हा, ठीक, ओके। आम्ही पोतरा येथील सर्व नागरिक आज आम्ही बिबट्यामुळे भयभीत आहे। तर इथंशी आम्ही सर्वजण आलो आहे। फॉरेस्टचे अधिकारी वारंवार येत आहेत इथे, बरेच दिवसापासून बिबट्याचा वावर असून येऊन फक्त आम्हाला मार्गदर्शन करायचं की असं एकट्याने शेतात जाऊ नका, 4 सोबत जा, मोबाईलवर गाणी लावा, पण उपाययोजना आतापर्यंत काहीही केलेल्या नाहीत। गेल्या वर्षी म्हणजे मागच्या 11 तारखेला 2 शेळ्या बिबट्याने खाल्लेल्या आहेत। त्याच्यानंतर काल एक वासरू खाल्लेलं आहे, पण आणखी काही ठोस पावले असे उचललेले नाहीत।
त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आमच्या इथे पोत्रा इथे. तुमच्या मागण्या काय आहेत त्या प्रशासनाकडून? प्रशासनाने तात्काळ याच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा, पिंजरे लावावे, कॅमेरे लावावे. त्याच्यानंतर जिथं जे कुठून तरी बिबटे आणून सोडलेले आहेत ते परत घेऊन जावे इथून, कारण की इथं पहिले बिबटे नव्हते आमच्या इथं, पण हे नक्की कुठून तरी आणून सोडलेले आहेत. नमस्कार, मी अमोल भीमराव मुलगीर पोत्रा येथील रहिवासी आहे. महादेव माळाच्या पाठीमागं आमचा आखाडा आहे. परवाच्या दिवशी आम्ही इथं 4 ते 5 बिबटे बघितले. मी, माझे मित्र, बाकीचे लोक पण होते इथं. या परिसरामध्ये सगळ्याचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. रोजदार पण इथं कामाला यायला भीत आहेत. हे तरी प्रशासनाने याच्यावर तात्काळ कारवाई करावी.